नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे GDCIS अकॅडमीमध्ये. हा व्हिडिओ मी लाईव्ह घेणार होतो, पण लाईव्ह घेताना आपण 5-10 मिनिटांमध्ये सर्व माहिती देतो. पण अनेक प्रश्न येतात आणि त्या प्रश्न तुमचे उत्तर देता मग तो व्हिडिओ लेंदी होतो. असं काही विद्यार्थ्यांचं मत आहे. त्याच्यामुळे मग एक निर्णय घेतला की म्हटलं छोटी माहिती आहे, पटकन तुमच्या समोर ही द्यावी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अनेक विद्यार्थी विचारत होते, सर लेखा व कोशागार या संदर्भातली अपडेट काय आहे? सध्याला रिसेंटली अपडेट काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. काय काय झालं याची पार्श्वभूमी मग तुमच्या लक्षात येईल. अनेक व्हिडिओ मी याच्यावर 3-4 वेळेस व्हिडिओ बनवलेले आहे, ते पण तुम्ही एकदा जाऊन चेक करू शकता की त्याच्याबद्दलची अपडेट आहे. आता रिसेंटली जे आहे बाकीच्या सगळ्याच लोकांनी याला समर्थन दिलेलं आहे आणि हा मुद्दा उचलून धरलेला आहे. जी नेते मंडळी आहे त्यांनी हे मुद्दे उचललेले आहे. महत्वाचं असं सांगायचं आहे, लवकरच यावर एक चांगलं अपडेट येणार आहे, लवकरच येईल. आता रिसेंटली एक ओमराजे निंबाळकर साहेबांचं एक ट्विट आहे, त्याच्यावर अनेक लोकांनी रिट्विट पण केलं, बाकीच्या लोकांनी पण केलेलं आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की जे लेखा कोशागार आहे, आणि मी तुम्हाला काही पेपरचे कात्रणे सांगतो आणि अगोदरच्या व्हिडिओची माहिती पण पार्श्वभूमी पण देतो. आता विषय आहे लेखा कोशागार विभागामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदांची जवळजवळ 31/12/2023 ला या दिवशी काय झालं होतं, तर या दिवशी जवळजवळ 617 जागा रिक्त असून या भरण्यासंबंधीची कार्यवाही केली. 10 महिने प्रलंबित आहे जी कार्यवाही केलेली आहे, तर ते अजूनही पण नाही केलेली. 19/10/2023 ला ही प्रसिद्ध करणार असं या विभागाच्या मार्फत पेपरला जे आलं होतं कात्र, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे, पण ते अजून केलेली नाही. जी येणारी जाहिरात आहे ही जवळजवळ 6 प्रशासकीय विभागात मिळून एकच जाहिरात येणार आहे असं सांगण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये कोकण असेल, अमरावती, पुणे या विभागाची पण कार्यवाही जी आहे पूर्ण करून फायनल कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केलं. परंतु बाकी जे आहे ते प्रशासकीय विभागामध्ये जसं की नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल या विभागामध्ये ते पूर्णतः झालेलं नाही. जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते पूर्ण झालं नाही. लवकरात लवकर हे पूर्ण व्हावं आणि याच्याबद्दलची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करावी असं एकंदरीत आहे. याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल कोरोनाची महामारी असेल, याच्यामध्ये सरळ सेवा जे पद भरती असेल त्याच्यामध्ये पण ही जागा तशाच राहिल्या. अनेक अशा काही गोष्टी आहेत आणि त्या गोष्टीच्या संबंधित आता पुढे आचारसंहिता लागणार आहे. त्या लागण्याच्या अगोदर ही जाहिरात प्रसिद्ध करावी आणि ज्याच्यावरती जे लेखा व कोशागार या परीक्षेचा अनेक विद्यार्थी, हजारोच्या संख्येने विद्यार्थी अभ्यास करत आहेत, त्यांना न्याय मिळावा हा एकंदरीत विषय आहे. आता झालं काय काय ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता इथे बघा, तर हे जसं मी तुम्हाला म्हटलं की हे आहे अपडेट जे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये सरळ सगळं काही माहिती दिलेली आहे, तुम्ही ते वाचू शकता. आणि याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तुम्हाला सांगतो बघा, तर हे आहे की पेपरचं कात्रण लोकमतचं आहे. आता लोकमत त्यावेळेस यांनी सांगितलेलं आहे की त्या विभागामध्ये कोणते मागणी पत्र आहे ते पोहोचलेलं आहे, बाकीच्या काही विभागातलं राहिलेलं आहे, ते लवकरात लवकर भरून त्यांना हे जाहिरात आचारसंहितेच्या अगोदर प्रक्रिया पूर्ण करावी, जवळजवळ हे सांगितलेलं आहे. आता बघा, तुम्हाला आठवत असेल हे जवळजवळ बऱ्याच दिवसापूर्वीचा पेपर आहे. त्याच्यामध्ये लेखा व कोशागार विभागातील तब्बल 617 जागा रिक्त जाहिरात प्रसिद्ध होऊन भरती रखडली. आता काय बरं त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वगैरे हा विषय आहे. 75,000 जागांची भरती करणार हे पण सांगितलं होतं. याच्या सगळ्या जवळपास ओके आहे. पण या 2023 ऑक्टोबर महिन्यातल्या 2023 ला ही जाहिरात काढली होती. आता बघा, ऑक्टोबर आता आहे, पुढचा महिना हा ऑक्टोबर आहे, साधारणतः 11 महिने, जवळजवळ 11 ते 12 महिने म्हणजे 1 वर्ष जवळजवळ होऊन जाते. पण या जी काही ऑक्टोबरला ही जाहिरात काढली होती जवळजवळ याच्यामध्ये आता कुठलीच नाही, म्हणजे 1 महिन्यापूर्वीचं हे अपडेट आहे, त्याच्यामध्ये आता काहीच नाही त्याच्यावर अपडेट आलेला आहे किंवा ती परीक्षा कधी होईल हे पण सांगायला कोणी तयार नाही आहे. म्हणून कनिष्ठ लेखापाल या पदाच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या तात्काळ जाहिरात काढावी, त्या जाहिरात प्रसिद्ध करावी, जेणेकरून जे हजारोच्या संख्येने जे विद्यार्थी आहेत ज्याची तयारी करतात त्यांना न्याय मिळेल. अजून एक तुम्हाला असंच अपडेट आहे बघा, इथे दिसत असेल कुणी रोखली कनिष्ठ लेखापाल संवर्गातील रिक्त पदाची भरती. आता मी काल पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, हे कोण रोखत आहे, हे कोण याच्यामध्ये, म्हणजे कसं आहे की आताच्या वेळेला माझं जेवण झालं, आता बाकीचे मेले तरी चालतील, आम्हाला काही घेणं देणं नाही, म्हणजे असा एक वर्ग आहे. म्हणजे काही तर आता एक मोठा वर्ग ट्रेंड करत आहे, ते म्हणजे रील स्टार. म्हणजे एकदा तुम्ही पास झाले की असं म्हणतात, एक लोकप्रशासनामध्ये एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये ब्युरोक्रेसी कशी असावी तर ते सांगितलेलं आहे. ते पण मी विषय शिकवतो म्हणून तुम्हाला मी सांगतो की त्यांनी मीडियाच्या संदर्भात कसं अपडेट राहावं, मीडिया समोर किती जावं, मीडियातील प्रत्येक गोष्टी दाखवाव्यात का, तुमच्या ऑफिसचा क्रायटेरिया काय असतो, कोड ऑफ कंडक्ट काय असते, हे सगळं जवळपास ट्रेनिंग मध्ये दिलेलं असतं. तरी पण ही ट्रेनिंग त्यांच्या मनावर ती काही परिणाम करत नाही का असं एकंदरीत दिसतं. मग हे रोखणारे कोण आहेत
हे जर पाहिलं तर याच्यामध्ये या संवर्गातील रिक्त पदाची भरती होणार कधी, हा एकंदरीत प्रश्न आहे. विभागनिहाय जर पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला नागपूर विभाग 58 जागा, कोकण विभागामध्ये 178 जागा आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला पुणे विभागामध्ये 66 आहेत, नाशिक विभागामध्ये 39 जागा आहेत, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 36 जागा आहेत आणि शेवटी अमरावती विभागामध्ये 47 जागा आहेत. एवढ्या जागा ज्या आहेत ह्या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्या, ही महत्वाची माहिती आपल्या समोर आहे. आणि पेपरच्या माध्यमातून पण जर समजा विचारल्या गेलं, वेळोवेळी सांगण्यात आलं की तुम्ही हे जागा भरा, तर अजूनही का नाही भरली, हा एकंदरीत प्रश्न आहे. आणि आता ऑक्टोबर ते ऑक्टोबर हे एक वर्ष होऊन जातं, ऑक्टोबर 2023 आणि आता ऑक्टोबर 2024, एक वर्ष झालं ही परीक्षा जे आहे ती अजूनही रखडलेली आहे. का भरले जात नाही काहीच माहित नाही. म्हणून सगळ्यांनी जवळपास जे हे खातं लेखा व कोशागार हे अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतीत येते, तर मित्रांनो त्यामध्ये बऱ्याच लोकांनी अजितदादांना ट्विट पण केलेलं आहे. तर ते कदाचित आपणही बाकीची लोक जे आहेत, तुम्ही विद्यार्थी मित्र तुम्ही ट्विट करा, तुमच्या पद्धतीने तुमच्या जवळचं कोणी असेल त्यांना जाऊन हे माहिती पोहोचवा, किंवा जे निवेदन असतील जे दिलेले आहेत त्यांना सपोर्ट करा. कारण ही जाहिरात आली पाहिजे. कारण हे समजा आता जर लवकर नाही आलं तर ते पुढे परत आचारसंहिता आणि त्याच्यानंतर मग ही परीक्षा 2-3 महिन्यांनी कधी लांबवेल आणि मग ते कधी 2025 ला परत मग बाकीचे एक्झाम्स असतात, ते हे सगळे एकंदरीत हे रखडल्या जाईल. आणि आता जाहिरात जर काढली तरी चालते, कारण मुलं म्हणजे जाहिरात म्हणजे जे अपडेट आहे की काय या जे 617 जागांचं जे होतं ते लवकरात लवकर जर मुलांच्या समोर ऑथेंटिक जर आलं तर मुलं याच्यामध्ये रिलॅक्स होतील आणि त्यांना पुढची काय असणार आहे अभ्यासाची दिशा त्यांना लक्षात येईल. आता अजून बघा, लेखा कोशागार विभागाच्या जाहिरातीला एवढे विलंब का? डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी पण सांगितलेलं आहे की एवढी का 617 जागा, परत तोच विषय आहे. आणि या जे 6 विभाग आहेत त्या 6 विभागाच्या संदर्भात माहिती दिलेली आहे, हे पण तुमच्या लक्षात येत असेल. असा विषय येतो कुठे थांबतो? लेखा व कोशागार विभागामध्ये 617 जागा रिक्त, जाहिरात प्रसिद्ध होऊन 10 महिने लोटले तरी भरती रखडली. 10 महिने लोटले तरी भरती रखडली, मग कुठे रखडली? कोण याला येते? कोणते बाबू आहेत ज्या बाबूंनी ही परीक्षा थांबवलेली आहे? काय अशी अडचण येत होते? प्रसिद्ध होऊन सुद्धा ही परीक्षा रखडली का? कशासाठी? कोणासाठी? आता विषय काय होता, तर ही परीक्षा लवकरात लवकर व्हावी, आता तोच एक मुद्दा आहे. आता ठीक आहे, आचारसंहिता पुढे लागणार आहे, पण त्याच्या अगोदर याचं काय एकंदरीत अपडेट आहे ते सांगावं. तुम्हाला आठवत असेल याच्या अगोदर एक पेपरला आलं होतं MIDCच्या संदर्भात. MIDCचं त्यांनी जे याचे व्यवस्थापकीय जे आहेत प्रमुख मटकर साहेब यांनी सांगितलं होतं की आम्ही 20 सप्टेंबर जे आहे या 20 सप्टेंबरच्या अगोदर एक तर आम्ही परीक्षा घेऊ, हे मी तुम्हाला गेल्या 2 महिन्यापासून सांगतो. परीक्षा एकतर कंडक्ट करू, किंवा जर परीक्षा नाही तर आम्ही कमीत कमी दिनांक तरी जाहीर करू. दिनांक तर कधी होणार आहे ही परीक्षा, तो डेट जी आहे ते जाहीर करू. पण आता जवळपास आज आहे मित्रांनो 14 सप्टेंबर, पण ही जाहिरातीचं किंवा याच्या संदर्भात काहीच अजून अपडेट नाही MIDCचं. लवकरात लवकर हे अपडेट जर आलं तर मुलं जे अभ्यास करणार आहेत त्यांना एक दिशा लक्षात कळते की आता करायचं काय, कुठे जायचं आहे हे समजून जाते. म्हणून हा एक विषय आहे जे तुमच्या समोर आहे. चला, तर मला एवढंच सांगायचं आहे या माध्यमातून तुम्हा सर्वांना, कृपया जे शिक्षक या संदर्भात काम करत असतील त्यांना, जी लोक या संदर्भात काम करत आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे. मी किती जरी तुम्हाला सांगत असेल, काही लोक याला निगेटिव्हलीच घेतात, कारण त्यांच्या डोक्यामध्ये तेच गोष्टी चालतात. जसं आपण निगेटिव्ह जसा विचार करतो तसं तुमची एक पर्सनॅलिटी तशीच घडत असते. म्हणून त्याच्यामुळं कमीत कमी ऍटलिस्ट काही होत नसेल तर आपण गप्प बसा आणि घरामध्ये बसून राहण्यापेक्षा, बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा कमीत कमी जे न्याय हक्कासाठी तरी समोर या, एवढंच तुम्हाला मला सांगायचं आहे. येऊन काही इथे काय आपल्याला लढाई करायची नाही भाले तलवारी घेऊन. फक्त मी तुम्हाला हे सांगितलं की तुम्ही कमीत कमी सपोर्ट करा, जे लोक ट्विट करत आहेत त्यांना मदत करा, बाकीचे जे निवेदन देत आहेत त्यांच्यासाठी करा. ही जेव्हा परीक्षा येईल मित्रांनो, तुम्ही सुद्धा याच्यामध्ये फॉर्म भरणार आहात, हेच तुम्हाला सांगायचं होतं, बाकी काहीच नाही.